नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर. हायर पेन्शनबाबत नवीन अपडेट. नेमकं काय झालं पाहूया संपूर्ण बातमी. पण ही महत्त्वाची बातमी पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण बातमी. EPS 95 अंतर्गत हायर पेन्शनच्या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्याच्या हायर पेन्शनचे अर्ज नाकारण्याचे EPFOचे आदेश रद्द केले आहेत. या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक वेतनांच्या आधारावर हायर पेन्शन मिळण्याचा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा निर्णय नेमका कोणासाठी महत्त्वाचा आहे ते समजून घेऊया. कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2014 रोजी EPSचे सदस्य असलेले आणि प्रॉव्हिडंट फंडमध्ये वास्तविक वेतनावर योगदान करणारे संबंधित कर्मचारी इतर आवश्यक पात्रता पूर्ण करत असल्यास हायर पेन्शनसाठी जॉईंट ऑप्शन देऊ शकतात. या प्रकरणातील कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्यांच्या वास्तविक पगारावर योगदान केले होते, मात्र पेन्शन फंडमधील योगदान वेतनाच्या ठराविक मर्यादेपर्यंतच झाले होते. EPFOकडून काही अर्ज याच कारणावरून नाकारण्यात आले होते, मात्र कर्नाटक हायकोर्टाने हा नकार कायदेशीरदृष्ट्या टिकणारा नसल्याचे सांगत संबंधित नकार आदेश रद्द केले. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की केवळ संबंधित संस्थेच्या ट्रस्ट रूलमध्ये जास्त वेतनावर पेन्शन फंडमध्ये योगदान करण्याची तरतूद नाही. या कारणावरून पात्र कर्मचाऱ्यांचा हायर पेन्शनचा अधिकार नाकारता येणार नाही. याशिवाय आधी पेन्शन फंडमध्ये वास्तविक वेतनावर योगदान झालेले नसले तरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये वास्तविक वेतनावर योगदान झाले असल्यास इतर पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनसाठी जॉईंट ऑप्शन देण्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या निर्णयाची थेट फायदा प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाला होणार आहे. उत्तर आहे नाही. हा निर्णय प्रत्येक EPS 95 सदस्यांची पेन्शन आपोआप वाढवणार असल्याचे सांगत नाही. हा निर्णय विशिष्ट परिस्थितीतील पात्र कर्मचाऱ्यांच्या हायर पेन्शनच्या दाव्याशी संबंधित आहे. विशेषतः 1 सप्टेंबर 2014 रोजी EPSचे सदस्य असणे, प्रॉव्हिडंट फंडमध्ये वास्तविक वेतनावर योगदान झालेले असणे आणि इतर आवश्यक पात्रता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कर्नाटक हायकोर्टाने EPFOला संबंधित जॉईंट ऑप्शन स्वीकारून वास्तविक वेतनाच्या आधारावर पेन्शनची पुनर्गणना करण्याचे निर्देश दिले आहेत.